पण प्रभूच्या वचनात जाऊया. करास पत्र याचा पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय जो आहे तिथं आपण जाऊ. करास पत्रामध्ये आपण जाऊया आणि या मंडळीकडे पुन्हा एकदा पाहूया, कारण या मंडळीच्या द्वारे देवाचं वचन आपल्यासाठी बोलत आहे, आपल्याला उत्तेजन रोज आणि रोज मिळत आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये संत पॉल जो आहे तो खरा जो सेवक आहे त्या सेवकाचं हृदय ओपन करून ठेवतो. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की पॉल या ठिकाणी त्याच्या सेवेची माहिती देत नाही बरं का, म्हणजे तो कुठं जात आहे, तो काय करत आहे, तो कशा प्रकारे सेवा करत आहे. तर तो पूर्णपणे आपलं हृदय मंडळी समोर ओपन करत आहे आणि तो किती प्रामाणिक आहे आपल्या सेवेसंदर्भात ते तो उघड करून सांगत आहे की मी प्रामाणिकपणे प्रभूच्या वचनाची सेवा करत आहे असं तो बोलतो. त्याच्यानंतर तो पुन्हा आपलं हृदय ओपन करून सांगतो की पहा, माय जशी म्हणजे आई जशी प्रेमाचं हृदय तुमच्या समोर घेऊन येते, तशा प्रकारे माझं हृदय आईच्या हृदयाप्रमाणे मायेप्रमाणे तुमच्या समोर उघडा आहे असं त्यांना तो म्हणतो. इथंच तो थांबत नाही. पुन्हा आपण आठवत असेल तुम्हाला की आपण फादर्स डेला बघितलं की तो पुन्हा एकदा हे मेन्शन करतो दुसऱ्या अध्यायामध्ये की आईचं हृदय तर आहे, पण पित्याचं हृदय पण किंवा पित्या प्रमाणे मार्गदर्शन करणारा मी तुम्हाला आहे का बापाप्रमाणे, असं पण तो स्वतःची तुलना करतो. म्हणजे हा पूर्णपणे हृदय ओपन करून त्यांना सांगत आहे की सेवकाचं हृदय मंडळी संदर्भात काय आहे हे तो बोलत आहे. मागचा जो संदेश आहे तो आपण क्लेश, त्रास, छळ या संदर्भात पाहिलं की कोणत्या प्रवासातून तो गेलेला आहे आणि कशा रीतीनं तो उत्तेजन देतो मंडळीला आणि म्हणतो की पहा, आपण छळातून जाणार आहोत पण प्रभू आपल्याला सोडणार नाही, यांचं तारण झालेलं आहे, त्यांच्या संवेद तो सदैव आहे. आणि मग आता आपण पुढे जात आहोत आणि वचन 17 पासून पुढे आपण पाहणार आहोत की एक खरा जो सेवक आहे किंवा सेवकाचं जे हृदय आहे ते मंडळीसाठी तळमळत असतं आणि मंडळीसाठी तळमळत, त्या मंडळीसाठी अजून काय करावं हे तो सदैव पाहत असतो. आणि मंडळी त्याचं ध्येय एकच असतं की मंडळी आध्यात्मिक प्रौढतेमध्ये पुढे जावी. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू दे की आपली आपली जी मंडळी आहे ही मंडळी आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या मंडळी म्हटल्यावर आपण सदैव म्हणतो की लोकांचा समूह. मंडळी म्हटल्यावर इमारत नव्हे, मंडळी म्हटल्यावर 4 भिंती नव्हे, तर मंडळी म्हटल्यानंतर लोकांचा समूह. तर इथे जे तुम्ही उपस्थित आहात, तुम्हाला हे माहित आहे की जर समजा एखाद्याचं काम होतं किंवा एखाद्याचं घर होतं, तर आपण सगळे किती खुश होतो, सगळेजण आपण सगळे आनंदाने त्याच्याकडे जात असतो, त्याला ग्रीट करत असतो आणि त्याला म्हणत तुझ्यांनी प्रयत्न करत आहोत आणि काहीतरी खूप चांगलं तुझ्यांनी व्हावं अशी आपली मनापासून इच्छा असते. आपण एकमेकांना तशा प्रकारे हातभार लावत असतात. मंडळीचं ते काम आहे की प्रत्येकाच्या ज्या आनंदामध्ये त्यांनी सहभागी पण करणं. इतकंच काय, तर मी स्वतः पाहिलेलं आहे की एखाद्या दुःखातून जात आहे, देन यू आर देअर टू हेल्प हिम, की त्याला तुम्ही मदत करता, त्याची काळजी घेता, त्यातून कसं वर काढावं हा प्रयत्न करता. तुम्ही विचारता की तुला काही गरज हवी आहे का, तुझ्याकडे सर्व आहे का, की मी काही करू शकतो का, असं आपण विचारताना पाहिलेलं आहे. आणि मग हे जे हृदय आहे हे हृदय प्रीतीनं आणि प्रेमानं भरलेलं हृदय आहे आणि ती अपेक्षाच आहे मंडळीतील की तुम्ही ह्या भौतिक गोष्टी किंवा जगातील ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमची जी काही गरज आहे मंडळी म्हणून किंवा खरा सेवक म्हणून ती कशी पूर्ण करता येईल हा प्रयत्न आहे. पण जो खरा सेवक आहे, जो खरं वचनाची सेवा करतो, नो डाऊट तो या सगळ्यांमध्ये आहे आणि तो हेल्प करायला तयार आहे किंवा तो मदत करायला तयार आहे. पण खऱ्या सेवकाचा आनंद हा केवळ भौतिक गोष्टी मिळाल्यानंतरच होत नाही, तर त्याची खरी तळमळ जी आहे ती खरी तळमळ त्यांच्या आध्यात्मिक प्रौढतेमध्ये वाढल्यानंतरच होते. की माझे लोक ज्यांना देवानं मला दिलेला आहे ते लोक जेव्हा देवाच्या वचनामध्ये प्रौढतेत चालत आहे त्याच्याहून मोठा आनंद अजून दुसरा कोणताच होत नाही. आणि म्हणून योहानाच्या पत्रामध्ये योहान फार स्पष्टपणे असं म्हणतो की माझी मुले सत्यात चालतात याहून दुसरा कोणताच मोठा आनंद नाहीये. की माझ्या मुलांना सत्याचा मार्ग माहित आहे याच्याहून मोठा आनंद दुसरा कोणता नाहीये.
आणि जो खरा सेवक असतो तो खरा सेवक या गोष्टीसाठी तळमळत असतो की माझ्या लेकरांची किंवा जेव्हा ज्यांना देवानं मला दिलेलं आहे त्यांची आध्यात्मिक वाढ मी कशी करावी आणि त्यासाठी तो पुरेपूर प्रयत्नशील असतो. मागील दिवसांमध्ये मी ज्या 2 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी गेलो आणि वचनाची सेवा करण्याची संधी मिळाली, तर मी त्या पालक वर्गात सांगते त्या मंडळीच्या खूप असं क्लोजली पाहिलं की ते काय त्या मंडळीविषयी विचार करतात. तर त्या पालकांकडे पाहिल्यावर मला असं समजलं की त्यांची इच्छा आहे की मंडळीनं त्यांच्या वचनाच्या शिक्षणामध्ये प्रौढतेप्रत जावं आणि ते मग कोणत्याही थराला जाऊ शकतात की मंडळीनं आध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये चालावं. काही जण असे आहेत जे म्हणतात की बाळासाहेब आम्ही पूर्ण खर्च करायला त्यांचा तयार आहोत की त्यांनी वचनाच्या प्रवृत्तीमध्ये जावं, म्हणून मंडळी त्यांचा खर्च उचलत आहे, मंडळी त्यांना अधिक वचनामध्ये कसं वाढावं हा प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्यांना हातभार लावतो. फायनान्शियली कमी आहेत मंडळी म्हणते आम्ही तुमच्या बरोबर आहे, चला आपण वचनामध्ये वाढूया आणि मग त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. कदाचित माझं जाणं येणं त्या ठिकाणी राहणं हा सगळा खर्च ते पेलवत आहेत. का करत आहेत? कारण मंडळीला योग्य शिक्षण मिळावं आणि त्यांनी प्रौढतेत जावं. जो खरा सेवक असतो त्याची इच्छा असते की मंडळीनं सत्यामध्ये चालावं, सत्यामध्ये उभं राहावं. आणि ह्याच्यामध्ये एक धोका आहे आणि एक धोका काय माहितीये का? असे पण काही सेवक आहेत ज्यांची इच्छा नाहीये की मंडळीनं सत्यामध्ये चालावं. मग ते काय करतात? ते बिलकुल उलट करतात. त्यांची इच्छा अशी असते की मग कशा रीतीनं मंडळी प्रौढतेत चालू नये म्हणून त्यांना अटकाव करण्यात येतो, म्हणून त्यांना ते जड अन्न देऊच नये अशी त्यांची इच्छा असते. आणि मग ते काय करतात? ते अडवणूक करतात, योग्य शिक्षणाची अडवणूक करतात आणि त्यांना शिक्षणापासून वंचित करतात. तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस आपल्या भारत देशामध्ये मिशनरी येऊ लागले, मिशनऱ्यांना जर सगळ्यात मोठा विरोध जर कोणी केला असेल तर तो ईस्ट इंडिया कंपनी होती. ज्यावेळेस आपण इतिहास खोलून पाहतो, इतिहासामध्ये ज्यावेळेस पाहतो की मिशनरी लोकांना सगळ्यात जास्त विरोध कोणी केला, तर आपल्याला असं वाटतं की मिशनरी लोकांना कोण करणार आहे विरोध? हे तर फॉरेनर लोक आहेत, त्यांना तर लगेच आतमध्ये येऊ दिलं असं. बिलकुल नाही. अनेक मिशनऱ्यांना आपल्या भारताच्या जी समुद्राची बॉर्डर आहे तिथूनच अनेकदा परत पाठवण्यात आलेलं आहे. पुन्हा अनेकदा त्यांना सांगितलं की तुम्ही परत जावा असं पण बोलण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण हे सगळं पाहतो आपल्याला वाटतं का असं झालेलं असेल बरे, का असं सांगितलं असेल? कारण त्यांना हे ठाऊक होतं ईस्ट इंडिया कंपनीला की जेव्हा मिशनरी भारतामध्ये येतील, मिशनरी भारतामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला जर ते कोणती गोष्ट करतील, देन दे विल एज्युकेट द पीपल ऑफ इंडिया. ते येतील आणि भारतातील लोकांना काय करतील? त्यांना ते योग्य प्रकारे शिक्षण द्यायला चालू करतील आणि त्यांना एज्युकेट करतील. जेव्हा त्यांना एज्युकेट करतील त्यांना आमचं सत्य समजू लागेल. जेव्हा त्यांना आमचं सत्य समजू लागेल तर मात्र आम्हाला थोडस अडचण पडू शकेल. म्हणून ते काय करायचे? शिक्षण नाही द्यायचे आणि शिक्षण न दिल्यामुळे ते काय करताना अडवणूक करायचे. मला असं वाटतं फॅन बंद करून मग ते लावा, दोन्ही फॅन बंद आहेत. तो बंद झाला, काहीतरी उडाला असेल तरी. हा हे बघ इकडचं इकडचं हे बंद आहे, हे लाव. हा हा चालू करते. ओके. आज आपली परिस्थिती आपण बघितली आपल्या भारताची किंवा जगभरामध्ये ज्या ठिकाणी वन हँडेड गव्हर्नमेंट्स आहेत, त्यांचं सगळ्यात पहिलं टार्गेट काय असतं की डोंट एज्युकेट पीपल. त्यांना शिक्षण देऊ नका. मग त्यांना शिक्षण दिलं नाही तर काय करतायत? जे आपल्याला हवं आहे ते त्यांच्याकडून आपल्याला करून घेत आहेत. म्हणून शिक्षणापासून त्यांना दूर करा. हे निर्वाधित सत्य आहे. जर एखाद्या मंडळीवर अधिराज्य सत्ता गाजवायची आहे तर मंडळीचा जो म्होरक्या आहे, त्याला मी मेंढपाळ नाही म्हणू शकत पण मी त्याला म्होरक्या म्हणतो. कारण मेंढपाळ जो असतो तो आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो, इथंप्रत जातो. पण म्होरक्या जो असतो तो काय करतो? हा म्होरक्या समोर जातो आणि त्यांनी अल्लड राहावं, त्यांनी अंधारात राहावं असा प्रयत्न तो करू लागतो, सत्यापासून त्यांना दूर ठेवतो. खरा सेवक हे नाही करत. खरा सेवक काय करतो? काहीही करून त्यांना सत्याचं वचन कसं मिळावं, त्यांनी प्रौढतेत कसं जावं हा एकमेव त्याचा प्रयत्न असतो.
आणि जेव्हा तो प्रयत्न करतो, तर हा मेंढपाळ जो आहे त्याचं योग्य संगोपन करतो, कारण त्याला ठाऊक आहे की यांना मी योग्य अन्न काय द्यावं. आणि त्यामुळे तिथे तो धाव घेत असतो. त्याचं एकमेव ते टार्गेट आहे की यांना मी प्रौढतेमध्ये कसं घेऊन जावं. आणि म्हणून संत पॉल जो आहे तो खऱ्या मंडळीचं जे हृदय आहे, मंडळीच्या पालकाचं असणारं हृदय किंवा सेवकाचं असणारं हृदय जे आहे ते ओपन करून सांगतो. आता बघा त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे, आपण ते वचनाकडे जाऊया. बरं, तो काय म्हणत आहे बघा. बंधुजन हो, सगळ्यात पहिला त्यांना तो हाक मारत असताना काय म्हणतो, बंधुजन म्हणजे ब्रदर्स. तो स्वतःला काही वेगळा संबोधत नाही. मी कुठेही गेलो ना आणि माझं वारंवार, आता जिथे मी गेलो वारंवार हे मी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी मी रिपीटेड जात असतो त्यांना म्हणत असतो की अहो माझं टाळ्या वाजवू नका, एवढं स्वागत करू नका. आणि पण तरी लोकांना फार आवडतं, म्हणजे उभं राहिलं की टाळ्या वाजवतात, खाली बसलं वचन देऊन की टाळ्या वाजवतात, पुन्हा दुसऱ्या सेशनला उभं राहिलं की परत टाळ्या वाजवतात. आणि मग देवाच्या महान सेवकाचं स्वागत करा असं म्हणून जोर जोरात टाळ्या वाजवत असत. आणि मला फार एम्बॅरेसिंग फील होतं ते, की वारंवार उठलं की टाळ्या वाजवतात आणि मग मोठ्या टाळ्या वाजवून स्वागत करा असं म्हणतात. मग मी त्यांना सांगत होतो की पहा, मी काही फार असा महान नाही आहे आणि ज्याचं तुम्ही एवढं आगत स्वागत करावं. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार दाखवत आहे की मी खाली येऊन बोलत आहे तुमच्या बरोबर. काही मला असं काही ग्रेट फील करू नका, कारण याचा अर्थ हा नाही की मी यदाकिंचित कुणापेक्षा कमी आहे, असं नाहीये. मी देवाच्या कृपेला कमी लेखत नाहीये. पण मी असं सांगत आहे तुम्हाला की मी तेवढाच भ्रष्ट आहे जेवढे तुम्ही आहात. कदाचित देवानं मला थोडंसं पुढं नेलं आणि म्हटलं की चल तुझा उपयोग करून घेतो. पण ज्या पापाशी तुम्ही स्ट्रगल करत आहे त्या सेम पापाशी मीही स्ट्रगल करत आहे. मीही झोंबी देत आहे, तुम्हीही झोंबी देत आहात. त्यामुळं असं काही नाही आहे की मी स्वर्गातून देवदूत आहे आणि पडलेलो आहे आणि असा काही माझ्यामध्ये पांढरा काहीतरी स्वभाव आहे, काही दोन पंख आहेत आणि त्याद्वारे मी बोलत आहे. बिलकुल असं नाही. आणि त्यांना मी तीच गोष्ट सांगत होतो पहिल्यापासून की एवढं काही अगं स्वागत करू नका. फक्त जे देवापण नाही आम्ही तुमचं करत नाहीये, देवानं तुम्हाला महान वगैरे असं जे बोलणं आहे ते अजून हंबल आणि अजून मनाला वेदना देणारं होतं. आणि सांगायला मला त्यांना वारंवार लागतं की आम्हा असं काही नाहीये. स्ट्रगल आहे, पाप आहे, सेम पाप. तुम्ही पापाचं नाव घ्या, तुम्हाला असं वाटतं त्याशी मीही स्ट्रगल करत आहे. आपण प्रत्येक जण एकाच फोडीतून चाललोय. कुठंतरी मला देव पण थोडस पुढे घेऊन गेला आणि म्हटलं चल जरा उपयोग करतो तुझा. आणि जर थोडंही गौरव मी मला घेतलं तर माझा नाश अटळेल असं मी त्यांना सांगत होतो. म्हणून उत्तेजन त्यांना देणं माझं कर्तव्य होतं. मग खरा जो सेवक आहे तो काय करत असतो, तो आपल्या मंडळीसाठी तळमळतो. मंडळीसाठी तो एकदम निरंतर रीतीनं म्हणत आहे की भले मी शारीरिक दृष्ट्या जरी तुमच्यापासून दूर आहे पण आत्म्यानं दूर नाहीये. बघा 17 वर्षात तो काय म्हणतो, तो असं म्हणतो, बंधुजनो हा मी हृदयाने नव्हे तर देहदृष्ट्या तुम्हापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन आमचे तोंड पाहाव्यास, तुमचे तोंड पाहाव्यास आम्ही फार उत्कंठतेने विशेष प्रयत्न केला. ज्याच्यावर प्रेम असतं ना तर त्याच्याविषयी आपण कसे असतो त्याच्याविषयी आपण काळजी करत असतो. आपण काळजी करतो, आपण विचार करतो की मला तुला भेटायचंय, तुम्ही नव्हते. आणि आय हॅव सीन दिस, तुमच्यामध्ये पाहण्यात आलेलं आहे हे, की आपण काळजी करतो, आपण पाहतो की तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही नव्हते, आम्हाला कुठे गेलेले होते वगैरे अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. संत पॉल तर असं म्हणतो थेसलिकाच्या लोकांना की आम्ही विरह दुःखामध्ये होतो. पण तुमच्यापासून आम्ही दूर आहोत, शारीरिक दृष्ट्या फक्त दूर आहोत. पण आम्ही तुमच्यापासून हृदयापासून दूर नाहीये. आमच्या विचारांमध्ये ही तुम्ही आहात. अराउंड एक 7-8 वर्षापूर्वी मी एका मित्राला भेटलो, जो मित्र US चा आहे. आणि त्याला भेटल्यानंतर त्याच्या काही त्याचं जीवन जे आहे त्याच्यामध्ये देवबापानं माझा उपयोग केला. आणि त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या वैवाहिक जीवनात, त्या तारुण्यामध्ये, त्याच्या कौटुंबिक जीवनामध्ये देवबापानं उपयोग केला. त्याच्यानंतर गेल्या 8-1 वर्षांपासून माझी आणि त्याची अजिबात भेट नाही. आणि आम्ही भेटलो नाही परत कधी. पण आम्ही फोनवर वगैरे बोलतो किंवा व्हिडिओ कॉल करतो आणि बोलतो. तर त्याची तो सदैव असं म्हणतो की मला माहित नाही कृपा की तू माझ्यापासून खूप दूर आहेस. पण तुला एक गोष्ट मात्र मला नक्की सांगू दे की माझी खूप इच्छा आहे की मी यावं आणि तुझ्या गळ्यात पडून तुला घट्ट पकडावं. तो वारंवार तसा म्हणतो, कारण माझं प्रेम तुझ्यावर आहे. कारण जे देव आपण उपयोग केलेला आहे त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. म्हणजे बरेच शरीरानं दूर आहोत पण हृदयानं दूर नाहीये. आणि मग त्यामुळे प्रार्थना, विचार जे करणं आहे ख्रिस्तामध्ये ते
मी विचार करतोय, काल त्याच्या मुलीचा बर्थडे होता आणि त्यानं मला रात्री एकदम एक टेक्स्ट केला आणि त्याने म्हटलं माझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि त्यासाठी प्रार्थना कर. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती विरहामध्ये, म्हणजे ते दुःख आहे, ख्रिस्तामध्येच एक होऊ शकतो. भले आमच्या शरीराची स्किन वेगळी आहे, त्याची स्किन एकदम गोरी गोरी आहे, माझी स्किन काळी काळी आहे ना, किंवा अजून काही विचार, शैक्षणिक विचार, भारत आणि दुसरं एक राष्ट्र लांब आहे, साता समुद्रा पलीकडे आहे, अजून गोष्टी असतील, अनेक खूप साऱ्या डिफिकल्टीज आहेत, डिफरन्सेस आहेत. पण ह्या सगळे डिफरन्स वेगळे असून एक जर गोष्ट आपल्याला एक करते तर ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. आज तुम्ही इथं बसलेले आहात, आपल्याला जर कोणती गोष्ट एक करते तर ती केवळ प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं कोणच नाहीये. तर तुम्ही बघितलं, आपले आपले जे विचार आहेत किंवा आपलं बसणं आहे, आपलं उठणं आहे, आपली हाईट आहे, आपले केस आहेत, आपले डोळे आहेत, व्हॉट एव्हर इट टेक्स, आपण सगळेजण एकमेकापासून वेगळे आहोत. पण जर आपल्याला सर्वांना एक गोष्ट कोणती एकत्रित करते तर ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. समविचारी जे आपण सगळेजण आहोत, समविचारी विश्वासणारे जे आहेत, त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कित्येक जण आहेत, मी तुम्हाला सांगतो, आता लहान लेकरांचा आपला बायबल स्टडी होतो, ओके, दर सॅटर्डेला, आणि मग सगळे जमलेले होते आणि सगळ्यांना पाहत होतो आणि सगळे एकमेकांशी बोलत होते, पेरेंट्स पण आले, ठीक आहे, आणि ते बोलत होते आणि मग विचार करून आलो की हे सगळेजण बोलत आहेत, काय एक करतं? उन्नती त्यांना एक करतं नाही, त्यांना अजून काय वेगळे एक करतं? आपले नातेसंबंध नाही. मग हे सगळेजण एकत्र काय? आता तिकडून लंडन वरून ते लोक एक एक झालेले होते, बघत होते. मग इकडून साताऱ्यावरून, पुण्यावरून, मुंबईवरून सगळेजण वेगवेगळ्या रीतीने एकत्र आले, सगळ्यांचे पेरेंट्स, आणि बोलत आहेत. काय एकत्र करत आहे त्यांना? कोणता विचार एकत्र करत आहे? एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं काहीच नाही. आणि मग जर आपण विचार केला की हे लोक फक्त असे फोटोमध्ये एकमेकाला बघत आहेत मोबाईलमध्ये, आणि जेव्हा ते एकत्र येतील सगळेजण, जेव्हा ते आनंदाने एकमेकाला भेटतील, मिठ्या मारतील एकमेकाला, तर नेमकं यातून काय प्रकट होणार आहे? ख्रिस्ताचं प्रेम. म्हणून शरीरापासून जरी वेगळे आहोत तरी हृदयापासून नाहीये. आणि हृदयापासून आपण वेगळे का नाहीये? कारण आपल्या हृदयांना जोडणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो एकच आहे. आणि संत पॉल बिलकुल ती गोष्ट सांगत आहे, तुम्हाला आम्हाला जर कोणती गोष्ट जोडत आहे तर ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. मी जर खरा सेवक आहे तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये तुम्हा सगळ्यांना कसं पुढे नेता येईल, तो एक मात्र माझा प्रयत्न असेल. कारण तो प्रभू येशू ख्रिस्त, तो एकच दुवा आपल्याला एकत्र करू शकतो. बाकीचं दुसरं कसलंच इमोशनल नाही, बरं, इमोशनल नाही, बरं का. इमोशन जर असणार ना ते असे असणार, तुम्हाला सांगतो. ओके, मी तुला एक गोष्ट दिलेली आहे, मग मी वाट बघत आहे, तुम्हाला रिटर्न परत कधी काय देशील. मग हे देवाणघेवाण होऊन जाईल, हे गिव्ह अँड टेक रिलेशन होईल. मग अरे, मी त्याच्याकडे स्माइल बघून पहिला बोललेलो होतो, ह्यानं माझ्याकडे स्माइल करून बोलला नाही, आता ह्यानं मी बोलणार नाही. ह्याला मी पहिला जाऊन सलाम केला, ह्यानं मला केलं नाही, ह्यानं कमरेवर हात ठेवला. हे सगळं जे आहे हे अनेक मंडळांमध्ये चालू आहे. पण हे का मंडळीमध्ये होऊ नये याचा विशेष आपण संकल्प केला पाहिजे, दृष्टिकोन केला पाहिजे. कारण जर आपल्याला ख्रिस्त जोडतो तर हे काहीच नाही होणार. संत पौल म्हणत आहे थेसलोनिकेच्या लोकांनो, आम्ही तुमच्यापासून देहदृष्ट्या दूर आहोत पण हृदयाने आम्ही एक आहोत. आम्ही तळमळत आहोत, आम्ही तुम्हाला कधी येऊन भेटावं असं वाटत आहे. विरह दुःखामध्ये आहोत, काहीही एक्सपेक्टेशन्स नाहीयेत जगाच्या दृष्टिकोनातून की तुम्हाला हे करायला पाहिजे, तुम्हाला ते करायला पाहिजे, काहीच नाही उरलेलं आहे. मग काय जोडत आहे? ख्रिस्त येशू. मग तुम्ही बघा, कुठल्याही मंडळीमध्ये हेवे दावे नाही होणार, मंडळ्या शांत राहतील, मंडळ्या प्रीतीमध्ये राहतील, मंडळांमध्ये हेवे दावे नाही, मंडळांमध्ये विरोध नाही, मंडळांमध्ये असा द्वेष एकमेकाबद्दल नाही. कारण का? दुवा ख्रिस्त आहे. आणि पॉल म्हणतो आम्ही शारीरिक दृष्ट्या दूर आहे पण आमची हृदय तुमच्या बरोबर होती. आणि पॉल एक शब्द वापरतो बघा, विरह दुःख. बरोबर आहे, विरह दुःख. तुम्हाला माहिती आहे ग्रीक मध्ये ह्याच्याविषयी लिहिलंय अनाथ झाल्यासारखं मला वाटत. म्हणजे हा शब्द कशासाठी वापरलाय? अनाथ झाल्यासारखं, म्हणजे या अर्थानं वापरलेलं आहे की विरह दुःख म्हणजे तुमच्यापासून दूर गेल्यानं मला अनाथ झाल्यासारखे वाटतं. हा जो शब्द आहे ना, तुम्हाला कधी समजेल मला माहित नाही, पण अनाथ होणं हा जो शब्द आहे याचा अर्थ मला कोणच नाही असं वाटत आहे. आणि हे फिलिंग मला माहित नाही तुम्हाला येईल का नाही, पण हे फिलिंग फार डेंजर आहे.
हे फार बिकट आहे, हे फार भयानक आहे. कदाचित तुम्ही ह्याच्या जवळपास पण नसाल, पण हे फिलिंग फार डेंजरस आहे. आणि दोज हु आर गॉन इन टू इट त्यांनाच हे माहित आहे, सगळ्यांनाच हे माहित नसणार आहे. कदाचित आपल्याला तुम्हाला असं वाटेल की नाही हे असं काय एवढं काय लिहिलेलं आहे, विरह दुःख आणि अनाथ झाल्यासारखं. जो व्यक्ती ह्याच्यातून जात आहे किंवा गेलेला आहे त्यालाच हे ठाऊक आहे. बाकीचं अजून कोण मी आता तुम्हाला इथून बोललो तुम्ही हा बरोबर आहे असं, पण आस्क मी की किती भयान आहे, किती डेंजरस आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो की फक्त तुम्ही ऐकणारे नाही, श्रोतेगण नाही आहेत, म्हणजे माझ्या घरचे आहात, माझ्या घरचे आहात. तुमच्यापासून दूर गेल्यानं मला असं वाटत आहे की मी अनाथ झाल्यासारखं. आत्मिक कुटुंब आहात तुम्ही, आणि आत्मिक कुटुंब ज्यावेळेस दूर होतं त्यावेळेस ते वेगळं झाल्यासारखं वाटतं. खरी सेवा जी आहे, जेव्हा सेवेकरी करतो, ही अजिबात कार्यक्रमांवर निर्भर नाहीये. खरा सेवक हा प्लॅन नाही करत, ओके मी हा कार्यक्रम करतो, तो कार्यक्रम करतो, थोडस ह्यांचं मनोरंजनाचा कार्यक्रम करतो, गाण्यांचा कार्यक्रम ठेवतो किंवा अन्य काही वेगळा काहीतरी मिटिंग वगैरे ठेवतो, ह्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न, पिकनिकला घेऊन जातो ह्यांना म्हणजे एकत्रित होतील, आणि ह्यांना काहीतरी नाश्ता देतो, ह्यांना काहीतरी जेवण देतो, ह्यांना काहीतरी बाहेर घेऊन जातो म्हणजे हे एकत्र होतील, असं नाहीये. एकत्र होणं किंवा एकत्र करणं हे जे नातेसंबंध आहे हा केवळ ख्रिस्त केंद्रित जर असेल तरच तो होऊ शकतो, आणि पॉल बिलकुल तीच गोष्ट सांगतो. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो, मग आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आई वडील आहेत आणि आई वडिलांपासून त्यांचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे जी लहानपणापासून त्यांच्या बरोबर आहे आणि शिक्षणासाठी कदाचित बाहेर देशामध्ये जाते. याचा अर्थ बिलकुल हा होत नाही की आई वडिलांचं प्रेम तिच्याविषयी कमी झाले किंवा तिचं प्रेम आई वडिलांविषयी कमी झालंय, असं कधीच नाही होत. ते प्रेम आहे, शारीरिक दृष्ट्या कदाचित दूर आहोत, पण आत्मिक दृष्ट्या हृदयातून ते दूर नाहीये. तेव्हा ते कधी एकत्र भेटतील त्यावेळेस त्यांची प्रीती आहे ती बाहेर येईल आणि आपल्याला ते आढळतं की आत्मिक दृष्ट्या म्हणजे संत पॉल बिलकुल ती सांगत आहे, थोडा वेळ झाल्यानं आम्हास विरह दुःख, जसं मी म्हटलं अनाथ झाल्यासारखं आम्हाला वाटलेलं आहे, आणि म्हणून तुमचे तोंड पाहण्यास आम्ही फार उत्कंठतेनं विशेष प्रयत्न केला. बोले येऊन ऍटलिस्ट आम्ही तुमचं तोंड पाहावं, ऍटलिस्ट येऊन तुम्हाला जवळ घेऊन भेटावं, आम्ही तुम्ही हिंदी बोलावं असं आम्हाला वाटत. मला आनंद होतो आणि मला चांगला बरं वाटतं की जेव्हा कधी समविश्वासी लोक एकत्रित येतात, तर एकत्र आल्यानं आपल्याला आनंद होतो आणि तो आनंद झाला पाहिजे. जर समविश्वासी लोक एकत्र येतात आणि मग आपण तोंड पाडून आहोत तर मात्र प्रॉब्लेम आहे. आज सकाळचं उदाहरण घ्या, आपण ज्यावेळेस एकमेकांना भेटलो तर देअर वॉज व्हेरी ग्रेट जॉय. आपण मी सगळ्यांना त्यांना काय भिजले का सगळे जण, हो भिजलो, सगळे भिजले, आणि हो यस तुम्ही भिजले काय मजा आली, असं काही होतं नाही. मी म्हटलं अरे यार भिजून आले, बट वी केम टुगेदर. का तर प्रभूची भक्ती करायला एकत्र, तो आनंद आहे. एकत्र दिसल्यानं एकत्र भेटल्यानं जो आनंद निर्माण होतो. सी आपण एकमेकाला काही देत नाही बरं का, ओ वा वंडरफुल टेक दिस 1000 रुपीज, मला तू आज भेटलास किती मस्त आहे, आज 5000 रुपये तुला, तुम्हाला आज दिसलास, मजा आहे, असं नाहीये. तर हा जॉय हा आनंद कुठून येतो बरं, तर ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताकडून. आणि मग त्या ख्रिस्त शिक्षणामध्ये जर आपण असेच एकत्र राहिलो तर हे एकत्र राहण्यानं आपला आनंद द्विगुणित होणार, आपला आनंद वाढत राहणार, आणि ते महत्वाचं. आणि मग सत्पाल म्हणतो आम्ही विशेष प्रयत्न केला. आणि मग इथून पुढचं जे वचन आहे ते फार एकदम विलक्षण वाटतं बघा, 18 वचन. मग तर या उत्कंठतेमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचा बेत केला. आता तुम्हाला काय, आता माझ्या मनात आलं की थेसलिकाच्या लोकांना मी येऊन तुम्हाला भेटावं, आणि बेत केला. बेत केल्यानंतर काय होतं बघा, तो मला 2दा प्रयत्न केला थेसलिकाला जाण्याचा, पण तो स्पष्टपणे असं म्हणतो, सैतानाने आम्हाला अडवले. तो काय म्हणत आहे, सैतानाने आम्हाला अडवलं. याचा अर्थ सैतान देवापेक्षा खूप मोठा आहे का, बिलकुल नाही. योबाचा ग्रंथ 1 आणि 2 अध्यायामध्ये आपण पाहतो की सार्वभौम देवाच्याच नियंत्रणाखाली तो पण आहे. पण या ठिकाणी पौलाला हे दाखवायचं आहे की जेव्हा जेव्हा आध्यात्मिक वास्तव्य येतं, आध्यात्मिक गोष्ट येते, त्या आध्यात्मिक गोष्टीला सैतान हा वारंवार विरोध करत असतो. ओके,
आध्यात्मिक गोष्टीला सैतान काय करत असतो? वारंवार विरोध करत असतो. सैतानी कार्याला हा आध्यात्मिक कार्याला ह्या धूर्ताचा वारंवार विरोध असतो. कधीही तो पॉझिटिव्ह नाहीये त्या बाबतीत. त्याच घटकेला, त्याच वेळेला जेव्हा काही आध्यात्मिक गोष्ट आहे त्यावेळेला हा असं काही बाहेर येतं की ज्याच्याद्वारे तो विरोध जो आहे तो अधिक वाढतो. जेव्हा जेव्हा सुवार्ता प्रगट केली जाते किंवा प्रभावीपणे पुढे जाते त्या वेळेस त्या आध्यात्मिकतेला विरोध वाढलेला तुम्हाला दिसतो. आणि हे प्रारंभापासून आहे. जॉन मॅकथर फार मोठ्या प्रमाणात याविषयी सांगत असतात. ते असं बोलत असतात की ज्या ज्या वेळेस सुवार्ता वाढते त्या वेळेस आध्यात्मिक गोष्टींना विरोध तेवढाच वाढत जातो. ते म्हणतात की इतका विरोध वाढतो की प्रत्येक अडथळा हा देवाचीच इच्छा आहे असे समजू नका. कधी कधी विरोध हा आध्यात्मिक युद्धाचा भाव असू शकतो असं म्हणतात. तो आध्यात्मिक युद्धाचा भाग असू शकतो. म्हणजे इच्छा आहे पण ही युद्धजन्य परिस्थिती आहे. ते म्हणतात की ही युद्धजन्य परिस्थिती आहे कारण जिथं कुठं प्रकाश आहे त्या ठिकाणी अंधार विरोध करतो. आता मगाशी आपण ही लाईट बंद केली, थोडासा अंधार झाला. सगळ्या आपण लाईट बंद केला तर अंधार होईल. पण त्या ठिकाणी अंधाराला विरोध करण्याचं काम प्रकाश करतो आणि प्रकाशाला विरोध करण्याचं काम सदैव अंधार करत असतो. हे वारंवार आणि हे निर्वाधित सत्य आहे. यामुळे काही कोण वरचढ आहे आणि सैतान फार वरचढ झालेला आहे म्हणून त्यानं पौलाला विरोध केला थैसलिकाला जाण्याचा, असा याचा अर्थ बिलकुल नाही. पण ज्या ठिकाणी आध्यात्मिकता आहे यांचं एकत्रित येणं हे एवढं डेंजरस आहे. यांना का आध्यात्मिकतेचा आनंद मिळावा, यांनी काय एकत्रित यावं, मग तो काय करताय? तो ह्याचा विरोध करत. प्रियांनो मंडळी, जेव्हा तुम्ही एकत्रित जमता त्या एकत्रित जमण्याला जर कोण विरोध करत आहे तर तो धूत सैतान आहे. आणि तो कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रॅक्टिकली जर उदाहरण घ्यायचं असेल आणि तुम्ही विचार केला, भरपूर विचार केलेला आहे, म्हणतात की चलो आपण ह्या सहभागितेला आपण जाऊया. तुम्ही म्हणाल की चला मला जायचंय. का बरं मला जायचंय? कारण त्या ठिकाणी जाऊन मला आनंद प्राप्त होतो. ऍट दॅट सेम सिच्युएशन तुमच्या समोर अशा काही घटना किंवा कुटुंबामध्ये असं काही क्लेश अचानकपणे येतो की तुम्ही म्हणता की माझा मूळच केलेला आहे, मला समजतच नाही आता काय करावं. मग मी काय, आता बसतो घरामध्ये, मग मी तोंड फुगवतो, मी शांत बसतो, मी जाणारच नाही, मी अमुकच नाही करत. क्लेश निर्माण करणं, विरोध करणं. तुम्ही विचार करा ना, कुठल्या गोष्टीला विरोध होत आहे त्या ठिकाणी? बॅड थिंग, अयोग्य गोष्टीला विरोध होत आहे? नाही. योग्य ज्या ठिकाणी आध्यात्मिकतेचा आनंद आहे त्या गोष्टीला अनपेक्षितपणे आपोआप विरोध व्हायला सुरू झालेला आहे. तुम्ही विचार करा की कोणत्या गोष्टीला विरोध होत आहे, कोणत्या गोष्टीला विरोध करण्यात येत आहे? हो, आध्यात्मिकतेला विरोध करण्यात येतो. मग तुम्ही हे डेफिनेटली समजून जावा की हे साध्या सुध्या या ठिकाणी कोण इन्व्हॉल्व करत नाही. हा धूर्त सैतान आहे जो सहभागितेला विरोध करत आहे, जो सहभागीपणाला विरोध करत आहे. कारण या धूर्ताचं सन पॉल सरळ सरळ नाव घेताना सांगते की तो धूर्त सैतान त्यानं दोनदा मला तुमच्याजवळ येण्यासाठी अडथळा केला. म्हणून म्हटलं याचा अर्थ हा नाहीये की तो खूप श्रेष्ठ आहे, पण अडथळा आणणं, अडथळ्यामध्ये टाकणं हे त्याचं काम आहे. आणि त्यानं तो केला. जिथं प्रकाश आहे असतो तिथे अंधार विरोध करतो. सुवार्तेचा प्रकाश पसरतो तेव्हा सैतान निष्क्रिय राहत नाही, तो क्रियाशील होतो. पुढचं वचन 19. संत पौल म्हणतो, खऱ्या सेवकाचा आनंद लोकांच्या आध्यात्मिक वाढीत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, बघा तो काय म्हणत आहे. 19 वचन, आमची आशा, आमचा आनंद, आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे बरं? आमची आशा, आमचा आनंद, आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे बरं? म्हणतो तो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. म्हणजे कोण आहे बरं आमची आशा, कोण आहे बरं आमचा आनंद, कोण आहे बरं आमचा अभिमान? तुम्हीच तर आहात ना. माझ्या संधी या दिवसांमध्ये एक पाळक होते आणि ते पाळक साहेब जे आहे ते म्हणते की कसं काय एवढं
प्रॉपरली तुम्ही वचनाचा उलगडा करता आणि उलगडा करून सांगत असता आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट समोरून लोकांना प्रश्न विचारत आहात आणि त्यांना विचारत आहात की याचं उत्तर तुम्हाला काय वाटतं, काय असेल, शास्त्र काय म्हणत आहे, असं एवढं प्रॉपर तुम्ही शास्त्राचा उलगडा कसा करतात. एका ठिकाणी तरी मी मागच्या वेळेस होतो आणि तो व्यक्ती मला म्हणाला की अं, एवढ्या महाराष्ट्रामध्ये मी मीटिंग्सला गेलो आणि हा अमुक अमुक एक प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मी एवढ्या जणांना विचारलं, पण पवित्र शास्त्र केंद्रित उत्तर मला ह्याचं कोण दिलं नाही. पण जेव्हा त्यानं म्हटलं की मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि तो असाच मी रॅन्डमली विचारला की तुम्हाला ह्याचं उत्तर शास्त्र आधारित मला मिळेल का, आणि तुम्ही इतकं पर्टिक्युलरली शास्त्र आधारित सांगितलं, मला फार आश्चर्य वाटलं, मी देवाचे फार आभार मानले, असं तो म्हणाला. आणि मग हा जो व्यक्ती आहे तो मला म्हणाला की हे कसं शक्य आहे की तुम्ही एवढे शास्त्र केंद्रित वगैरे संदेश देत आहात. आणि मग मी त्या व्यक्तीला सांगितलं की असं काही नाही आहे की मी खूप शास्त्र केंद्रित मेसेज देत आहे म्हणून माझा प्रभाव पडावा. माझं सुवार्थीवर प्रेम आहे आणि इच्छा आहे की हे असं जावं. पण मी त्याला हे सांगितलं, यू शुड मीट आवर चर्च. म्हटलं माझ्या चर्चमध्ये लेकरांना भेटा तुम्ही, लहान लहान लेकरांना, आणि त्यांचे संडे स्कूलचा अभ्यास तुम्ही बघा आणि त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारला. मी त्यांना विशेष करून सांगितलं की तुम्ही त्यांना ऍट्रिब्यूट विषयी विचारला प्रश्न की देवबापाचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत, तुम्हाला ते समजावून सांगतील. म्हणजे हे फार बेसिक क्वेश्चन आहेत आणि बेसिक क्वेश्चन आपल्या लेकरांना माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हटलं देवबापाचे जे ऍट्रिब्यूट्स आहेत, त्याची जी गुणवैशिष्ट्य आहेत, ती गुणवैशिष्ट्य लेकरांचं शिक्षणापासून व्हायला पाहिजे, मंडळीतील लोकांनाही माहीत असायला पाहिजे. जेव्हा मंडळीतील लोकांनाही माहीत असेल, तो आपला अभिमान असेल, तू अति आपली आशा असेल, तो आपला विश्वास असेल. कारण मी हे ज्ञान घेऊन किंवा जे काही देवबापाने दिलेलं आहे, मी जर माझी प्रौढी मिरवाळवल्या, तुम्हाला माहित आहे का असं आहे तसं आहे, याच्या ऐवजी संत पॉल म्हणतो की तुम्हाला माहित आहे माझी आशा काय आहे, माझा विश्वास काय आहे, माझा अभिमान काय आहे. संत पॉल म्हणतो हे थेसलिकाची मंडळी तुम्ही आहात ना. म्हणजे जर पाळखाला पारखायचा आहे तर त्याच्या मंडळीला पारखणं आवश्यक आहे, हे फार गरजेचं आहे. त्यांची धाव कुठं आहे, ते कुठं पाहत आहेत. याचा अर्थ हा नाही आहे की प्रत्येक जणच म्हणजे 100 मार्क्स, 100 पैकी 100 मार्क्स घेत आहेत आणि एकदम म्हणजे सॉलिड रीतीनं वाढतात, असं नाही आहे. प्रत्येक मंडळीमध्ये काही जण कमकुवत आहेत आणि ते स्ट्रेंथन होत आहेत, काही जण स्ट्रेंथन आहेत ते अजून स्ट्रेंथन होत आहेत. प्रत्येक मंडळीमध्ये तसं आहे. पण पारख जी आहे, ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ती दैहिक की आत्मिक या वजनावरच तोलली जाते. आणि मग मी त्यांना सांगितलं की यू शुड मीट चिल्ड्रन आणि तुम्ही त्यांना बोला, त्यांनी बोला, तुम्हाला समजेल की कशा रीतीने त्यांची आध्यात्मिक वाढ होत आहे, कारण ते आवश्यक आहे. हे शिक्षण महत्वाचं आहे. कारण आशा, आनंद, अभिमानाचा मुकुट तेच आहे. पॉल असं नाही म्हणत की आमची आशा, तुम्हाला माहिती आहे का माझं काम किती मोठं आहे, यू शुड कम अँड सी आवर बिल्डिंग. तुम्ही या आणि आमच्या चर्चची बिल्डिंग बघा कसली मोठी आहे. आमच्या चर्चची घंटा बघा किती मोठी आहे ती. तुम्हाला माहित आहे आम्ही ती बंगालवरून आणलेली आहे. मी एका चर्च मध्ये गेलेलो होतो, मला खूप वाईट वाटतं. पुण्याचं एक चर्च होतं, त्याच्यामध्ये मला चर्च वडील घेऊन गेले आणि ते मला दाखवू लागले की तुम्हाला हा पिलर दिसतो, या पिलरचं नाव प्रेयर पिलर आहे. आणि ते पिलर जे आहे ते मला दाखवू लागले आणि ते पिलर विषयी मला सांगू लागले की ते पिलर किती मोठं आहे, ते कोणत्या सालातलं आहे आणि मग आमचे जे पहिले पाळक होते कशी प्रार्थना करायचे. दुसरं नेलं, हा दुसरा पिलर आहे. आणि मग त्यांनी एका मिशनरीचं नाव घेतलं, तो आमचा आलेला होता मिशनरी, तो ह्या पिलरचा. तिसरा, चौथा, हे आमचे सगळे पिलर्स आणि त्यांनी पिलर्सला नावं दिलेले. ते आमचं वैभव, आमचं एवढं जुनं चर्च आहे, म्हणजे चुना लावलेलं चर्च एकदम जबरदस्त. आणि त्याच्यावर त्यांचा मोठेपणा इमारतीवर. आणि व्हॉट अबाउट पीपल, लोकांबद्दल काय आहे बरं, लोकांच्या शिक्षणाबद्दल काय आहे बरं, काय नाही. पॉल त्यांना हे नाही म्हणत आहे की माझी आशा, माझा आनंद, अभिमानाचा मुकुट, माझी इमारत आहे तशी करायच्या लोकांना. किंवा तो असे नाही म्हणत आहे की तुम्हाला माहित आहे माझी आशा, माझा आनंद, माझी लोकप्रियता नाहीये, पॉप्युलॅरिटी. आजकाल ते खूप जास्त झालं पॉप्युलर असणारे प्रीचर्स. ते लोक, एक एक बाळक दिल्लीत आहे आणि तो एव्हरी संडे ऑनलाईन वेगवेगळ्या ठिकाणी चर्च घेत आहे आणि लोक जात आहेत आणि स्क्रीन लावण्यात येत आहे आणि तो दिल्लीतून प्रीच करत आहे आणि प्रत्येक चर्च चालू आहे. आता रविवार पुण्यामध्ये चर्च चालू आहे, मुंबईमध्ये पण आहेत त्याचे चर्चेस, की तो दिल्लीतून बोलत आहे आणि आता चर्चेस स्क्रीनवर चालू आहेत.
आणि लोक जाते ते लोक, आम्ही अमुक अमुकच्या चर्चमध्ये आहोत, लोकप्रियता आहे, लोकप्रिय. पॉलानं काय केलं असतं माहितीये का तुम्हाला? पॉल म्हटलं असतं की ठीक आहे, मी ही अशाच प्रकारे मग लोकप्रिय आहे ना, मी सुद्धा सेम गोष्ट करतो, लोकप्रियतेच्या शिखरावर. माझी आशा, माझा आनंद, माझा अभिमानाचा मुकुट, माझी लोकप्रियता आहे. आता काय पदवी, लोक म्हणतात ठीक आहे पदवी, लोक म्हणतात शिकलेला खूप आहे वाटतं हा पालक. माझी आशा, माझा आनंद, माझा अभिमानाचा मुकुट, माझी पदवी आहे. एखाद्याचं कार्ड असं बघा, पालक वर्गांचं एखादं कार्ड तुम्ही बघितले माहित नाही मला, तिथं असतं बीटीएच, नाही पहिला जगातील डिग्री असते, BA MA PTH BD MTH MDU MTH मग PhD असं लिहिलेलं असतं. मग काही काही जण आजकाल असंच डॉक्टरेट पण द्यायला लागले. लोक म्हणजे डॉक्टर. एका ठिकाणी मला आठवतं, मी गेलो आणि पालक वर्गाचं सेमिनार होतं, अमरावतीला होतं, नागपूरला होतं. तिथे गेलो आणि तिथे शिकवत होतो, सगळे पालक वर्ग बसलेले आणि मग सगळे नामांकित महाराष्ट्राचे पालक होते. आणि माझं फर्स्ट सेशन झालं, दुसरं सेशन झालं. पहिल्या सेशनला त्यांनी माझं इंट्रोडक्शन केलं की आपल्यामध्ये डॉक्टर क्लिपावळे आलेले, ठीक आहे. आणि मी बसलेलो आहे, म्हटलं की डॉक्टर क्लिपावळे माझं हे कसं काय इंट्रोडक्शन आहे माझं? तर मग मी ज्यांना मला इंट्रोडक्शन केलं त्याने जरा म्हटलं की हे काय इंट्रोडक्शन आहे की डायरेक्ट डॉक्टरेट झालेले म्हणजे क्लिपावळे. त्यांना मला सांगितलं, हे बघा पालक साहेब, इथं बसलेले आहेत ना सगळे MTH वगैरे झालेले लोक आहेत, आणि उगीच मी म्हटले की तुम्ही पालक आहात आणि जर मी असंच इंट्रोडक्शन केलं तुमचं, ते लोक पहिलाच मध्ये ह्याचं काय ऐकायचं आहे आणि बंद करतील, म्हणून मला हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही डॉक्टर आहात. मग नंतर मी पुढे गेलो आणि मी सांगितलं, हे बघा मी काय डॉक्टर वगैरे नाही. आणि त्यानं माझं इंट्रोडक्शन केलं, त्याने लावला कपाळाला हात आणि तो म्हटला की काय, मी एवढं सेटअप केलं आणि ह्या माणसाला समोर हाय बोलायचंय तेच बोललं. मी म्हटलं की नाही बघा, मी डॉक्टर वगैरे नाही आहे, मी एकदम एक साधा सेवक आहे, पण या ठिकाणी प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला ऑर्गनायझेशन दिलेली आहे, मी करत आहे. मग केल्यानंतर ते झालं माझं सेशन, फर्स्ट सेशन झालं. दुसऱ्या सेशनला दुसरा एक जण पुढे आला आणि मग त्याला म्हटला की हे डॉक्टरच नाही आहेत, हे डबल डॉक्टर आहेत. आणि मग मी परत म्हटलं की हे काय झालंय? नाही नाही, पहिला आम्हाला असं वाटलं, पण आता खरंच तुम्ही म्हणजे आहात तसे, प्रभूनं तुम्हाला ती कृपा पुरवली आणि तुम्ही आम्हाला शिकवत आहात, म्हणून आता आउट ऑफ रिस्पेक्ट असंच आम्ही बोलत आहे. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही डॉक्टरेट वगैरे झालेले आहात की नाही, त्याचं पदवी तुमची लिहिलेली आहे की नाही, पण तुम्ही शिकवत आहात म्हणून आम्ही तुम्हाला तो मान देतोय, असं ते म्हटले. तर अनेक जण जे असतात आजकाल 5,000-5,000 रुपयाला ही डॉक्टरेट ख्रिश्चनिटी मध्ये विकायला लागतात. 5,000 रुपये सर्टिफिकेट सहित डॉक्टरेट बनवतात. आजपासून तुम्ही डॉक्टर, कोण बिशप, आणि मग कुठल्या शहरात होता, आमचे पालक साहेब डॉक्टर आहेत. आता रिसेंटली मला प्रिचर स्नेहलनी सांगितलं की एक पालक आहेत पुण्यामध्ये आणि ते जराशे ह्याला घाबरलेत. आता चालू आहे ना सगळ्यांकडे दंगा चालू आहे करत आहे चर्चमध्ये, तर फॉलोअप होत आहे. तर ते काय म्हटले माहितीये का चर्चच्या लोकांना, तुम्ही बघा, तुम्हाला जर कोणी अडवलं येताना तर त्यांना म्हणायचं आम्ही कोचिंग सेंटरला चाललोय. तुम्ही चर्चला चाललेत आणि तुम्हाला कोणी विचारलं कुठे चाललाय, तर म्हणायचं कोचिंग सेंटरला चाललो. आणि तुम्ही आजपासून मला पालक म्हणायचं बंद करा, तुम्ही मला सर म्हणायला चालू करा, मास्टर म्हणू नका. तर आजकाल हे फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. काही जण म्हणजे स्वतःला पालक म्हणण्यापासून वाचवत आहेत, काही लोक पदवी देण्याचा प्रयत्न करत आहेत, काही लोक स्वतःला बिशप म्हणून घेत आहेत, काही लोक स्वतःला मोठमोठे असे काही पदव्या देत आहेत की आणि लोक आमचे पालक साहेब XYZ आहेत आणि ते एवढे एवढे महान आहेत. मग पदवी काय प्रॉफिट आणि अपोस्टल आणि अमुक आणि तमुक बिशप आणि स्वतःला लावून घेत आहेत, लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पॉलानं काय लावली पदवी असते हो? पॉल, तुम्हाला माहिती आहे पॉल काय म्हणतो? मी पाप्यातला पापिष्ट आहे. संत पॉलाची पदवी काय आहे? बोलतो मी पाप्यातला पापिष्ट, म्हणजे पापी आहे आणि पाप्यातला पापिष्ट म्हणजे अजून खालचा, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला असं तो म्हणतो. तुम्ही जर पाहिलं की स्वतःला किती जास्त प्रमोट करण्यात येतं, हे फार सर्रास चालू आहे की आम्हाला प्रसिद्धी मिळावी, आम्ही त्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये पुढे जावं. आणि संत पॉल म्हणतो तुम्ही आहात, म्हणजे तो म्हणतो की तुम्ही आमचा अभिमान आहात, तुम्ही आमचा आनंद आहात.
म्हणजे तो हे जे बोलत आहे की तुम्ही आहात, दुसरं कोण नाही, आमची आशा, आमचा आनंद, आमची आमची जी काही अभिमान आहे तो तुम्ही आहात, मुकुट आहात तुम्ही. तुम्हाला माहिती आहे मुकुट झाकण्यात येत नाही, मुकुट जर आहे तर लोकांना तो दिसतो. जर सेवा पाहायची आहे की आध्यात्मिक प्रौढता पाहिजे, सेवकाची मंडळी पहा, त्यांची आध्यात्मिक प्रौढता पहा, झील पहा, ते आवश्यक आहे. मग ह्याच्यावर संख्या निर्भर नाहीये की किती संख्या आहे, पण हे महत्वाचं आहे. खरा सेवक स्वतःभोवशी लोकांना गोळ करत नाही. अहो तुम्ही माझ्याकडे आकर्षित करता, या 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 माझ्याकडे माझ्याकडे, तो ख्रिस्ताकडे त्यांना घेऊन जातो. तो असं नाही म्हणतो, हो माझ्याकडे या, तुम्ही इकडेच या, तुम्ही इकडे जाऊ, मग तुम्ही त्याला ख्रिस्ताकडे जाऊया, तो त्यांना तिकडे रोड दाखवतो. एक बाळक मला म्हणाले, मला तुमच्या समक्षतेत यायचंय. ते मला म्हणाले त्यांना माझ्या समक्षतेत यायचंय. अरे मला ते, आणि एकदा नाही म्हटले, दोन तीनदा म्हणाले तसे. आणि स्नेहल माझ्याकडे बघतोय आणि त्याला समजलं की मी फारच असं डिस्टर्ब झालोय, आणि तो माझ्याकडे बघत आहे आणि तो नॉनस्टॉप दोन तीनदा बोलत आहे. मी पहिला टाळलं असं, आणि दुसऱ्यांदा तो मला तुमच्या समक्षतेत आले, मी पहिला आलो असतो तर मला अधिक लाभ झाला असता तुमच्या समक्षतेत. आणि मग मला ते सहनच नाही झालं, आणि मी त्याला म्हणालो की हे बघ दाद्या, मला ना खरं म्हणजे आता तुझा खूप राग यायला लागलाय, पण मला कंट्रोल करायचं स्वतःवर, आणि मला तुला कंट्रोल करून काही गोष्ट सांगायची आहे की मला मला असं काही बोलू नको की मी तुला काहीतरी खूप रागवून बोलेन, आणि मग मला असं नाही बोलायचंय तुला. तुम्हाला माहित आहे मला किती ते झालं असेल असहनीय. आणि मी त्याला म्हटलं की मग असं काही नाहीये, तुझ्यापेक्षा थोडस प्रभूनं मला नेलं असेल, पण मी तुला सांगतो की तू आणि मी, आपण दोघं एकत्र ख्रिस्ताकडे जायचंय, आणि मी फक्त तुला मार्ग दाखवू शकतो, आणि चुकूनही तू मला फॉलो करू नकोस. कारण मी आज उभा आहे, उद्या डेंजरसली पापात पडेल. तर त्यामुळं मी फार विचित्र माणूस आहे. माझ्यावर विश्वास नाही, माझा ख्रिस्तावर विश्वास आहे. तो मला कसं घेऊन पुढे जात आहे, मी कसं माझ्या शरीराबरोबर युद्ध करायला लागलोय, तर मी तुला मार्गदर्शन करेन ख्रिस्ताकडे जाण्याचं, बाकीचं दुसरा तू काही नाही करू शकत. त्यामुळं काही समक्षता वगैरे बोलू नको, आपल्या सगळ्यांना ख्रिस्ताच्या समक्षतेत जायचं, आणि हे इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्याला समजलं की मी फार गंभीर झालो या बाबतीत. तर हे फार विचित्र आहे. लोकांना आवडतं की लोकांनी त्यांच्याकडे जावं आणि त्यांना मोठं करावं, आणि तो पण काही वेगळं बोलत नव्हता बिचारा, कारण त्यांना अनेकांना तसं बोललं असेल आणि त्यांना ते आवडलं असेल, म्हणून ही इज ट्राईंग टू इम्प्रेस मी, की त्याला असं वाटलं असेल की मी पण काहीतरी इम्प्रेस होईन, आणि म्हणून तो बिचारा बोलत होता. पण आपण असं नाही कोणीही बोलून घ्यायचं, असं मला वाटतं. त्यामुळे तो खरा सेवक जो आहे तो लोकांना गोळा करत नाही माझ्याकडे या म्हणून, तो म्हणत असतो की चला ख्रिस्ताकडे जाऊया. आर.सी. स्प्रोल जे आहेत ते फार सामर्थ्यानं ते बोलत आहेत. आजचा जो कॅरिस्मॅटिक व्ह्यू आहे तो व्ह्यू लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो, पण ख्रिस्त केंद्रित शिक्षण जे आहे ते लोकांना ख्रिस्ताकडे घेऊन जातं. खरा शिक्षक, मला माहित नाही तुम्हाला कधी भेटला का नाही एखादा शिक्षक, पण एक खरा शिक्षक जो असतो तो खरा शिक्षक कधीही स्वतःच्या यशात खुश होत नाही. खरा शिक्षक कधीही, आपला जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी जर यशाच्या शिखरावर गेला तर तो फार खुश असतो, आणि ते खऱ्या शिक्षकाचं ना चिन्ह आहे की त्याला मोठा पुरस्कार मिळाला शिक्षकाला, मग तो खुश होतो असं नाही. तर शिक्षक कसा असतो, त्याचा जर विद्यार्थी असं उंच शिखरावर गेला किंवा पुढे गेला तर त्याला खूप अभिमान असतो, आणि शिक्षक मग पुढे जाऊन सांगत असतो की हा माझा विद्यार्थी आहे, आणि मी देवाचे आभार मानतो की हा अशा रीतीने गेला. माझे एक शिक्षक होते, मला तुम्हाला हे सांगू दे की सातवी पर्यंत माझे शिक्षक होते, आणि त्यांचा आउट ऑफ रिस्पेक्ट मला खूप जास्त होता. आणि ते ख्रिस्ती शिक्षक होते, आणि त्यांनी मला फार कडक शिस्तीमध्ये सातवीपर्यंत शिक्षण त्यांनी हे केलं दिलं, आणि ते चांगले शिक्षक होते. पण मला अजूनही आठवतं की जेव्हा मी माझ्या कुटुंबासमवेत त्यांच्याच गावामध्ये वचनाचं शिक्षण द्यायला गेलेलो होतो, त्यांना सगळ्यात प्राऊड मुमेंट ज्याला आपण म्हणतो माझ्या शिक्षकांना तो होता. आणि त्यांनी त्या मंडळीचे ते अध्यक्ष होते, रिटायर्ड झालेले होते, त्या मंडळीचे ते अध्यक्ष होते, आणि ते समोर जाऊन म्हणाले की मला इतकं भरून आलेलं आहे, कारण हा कसा होता हे मी खूप जवळून बघितलेलं आहे. यांना वाचता येत नव्हतं, हा मठ्ठ मधला एकदम मठ्ठ होता, सर्वात जास्त माझा मार खाल्लाय ना माझा, म्हणजे त्यांचा मुलगा, मी, आम्ही दोघं एकत्र होतो, एकत्र शिकत होतो, आणि माझा राग अनेकदा त्यांनी त्यांच्या मुलावर काढलाय.
आणि फार देवबापाचे आभार मानतो की तसे शिक्षक देवबापानं मला दिले, की त्यांनी मुलाप्रमाणे प्रेम केलं. पण आज ते नाहीये आणि फार सुंदर रीतीने देवबापानं त्यांच्याकडून त्यांचं कार्य करून घेतलं. पण ते जे शिक्षक आहेत तेही सेम बोललेले होते की मला खूप प्राऊड मुवमेंट होतं. एक चांगला शिक्षक असतो तेव्हा त्याचा विद्यार्थी पुढे जातो त्यावेळेस ते खूप खुश होतात, फार आनंदी होतात. आणि सेम गोष्ट पॉल काय करतो, मंडळीविषयी बोलत आहे. तो मंडळीला असं म्हणतो की तुम्ही परिपक्वतेत चालताय, याच्याहून मोठा आनंद दुसरा अजून कुठला मला नाही. म्हणजे कुठलाच आनंद होत नाही. म्हणून संत पॉल फार स्पेसिफिकली तुम्ही आमचा मुकुट आहात. तुम्ही आमचा मुकुट आहात. प्रियांनो, जेव्हा कधी मी अं, तुम्हा सगळ्यांना हे वचनाचं शिक्षण देत आहे, इच्छा अशी आहे की तुम्हीही तशाच प्रकारे प्रभूच्या वचनामध्ये वाढावं. जेवढं जास्त वचनामध्ये पुढे जाल तेवढा आनंद प्रभुदेवा त्याच्या सेवकाला देतो. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. का बरं हे सगळं होत आहे? कारण येशू ख्रिस्ताच्या आगमन समय त्याच्या समोर तुम्हीही आहात ना. म्हणजे तो म्हणत आहे की येशू ख्रिस्ताच्या आगमन समय तुम्ही सगळ्यात मोठ्या समोर आहात. म्हणजे क्लेपाची सेवा जर बघून घ्यायची आहे तर तुमच्याशिवाय अजून ती कोणापासून दिसणारी नाही की कशा प्रकारे ही सेवा करण्यात आली आहे. म्हणून पौलाचं जे लक्ष होतं ते पौलाचं लक्ष वर्तमानाकडे नव्हतं बरं का, की वर्तमानात काय चाललं. संत पौल सदैव कसं भावी जीवनासंदर्भात विचार करत होता आणि तो म्हणत होता की पहा, तुम्ही आमचे ते मुकुट आहात, तुम्ही आमची आशा आहात, तुम्ही आमचा आनंद आहात. आत्ता असं नाही, तो म्हणाला येणाऱ्या युगामध्ये जेव्हा प्रभू येईल त्या युगामध्ये. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण सगळेजण ज्यावेळेस प्रभू समोर उभं राहू त्या दिवशीचाच खरा आनंद आहे. म्हणजे त्या दिवशीचाच आनंद आहे. मला अजिबात त्यावेळेस असं नको आहे की अरे वी आर व्हेरी सॅड की प्रभूमध्ये हे वाढले नाहीत, अरे हे नाही आले, अरे हे नव्हते. असं नव्हतं. वी विल बी टुगेदर एन्जॉईंग, आनंदी, आशेनं भरलेले आणि मुकुट मंडित मंडित आपण असणारे असे आपण लोक व्हावेत अशी फार इच्छा आहे. एकदम संपत असताना, कारण तुम्ही संपवून म्हणतो 20व वचन, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. जेव्हा एखादा धावणारा धावपट्टू जो असतो ना, हा कधीही आपल्या पायाकडे धावून बघत नाही. "ओ मी पळत आहे, छान पळत आहे" वगैरे अजिबात नाही करत. किंवा ओके तेवढंच माझं ह्या पट्टीतच धावायचंय, असं त्याचा असतो ध्येय की मला याच पट्टीत धावायचंय. पण त्याचं अंतिम ध्येय त्याच्यासमोर असतं की मला ती रेषा जी आहे ती ओलांडायची आणि काहीही करून मला ते ओलांडायचं. त्या दृष्टिकोनातून तो फोकस ठेवून तो पळत आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनाची ही जी रन आहे, आपला फोकस बिलकुल तो ठेवला पाहिजे की मी पळत आहे, पण ती रेषा मला ओलांडायची, ती रेषा मला पार करायची. आणि त्या दृष्टिकोनातून मी काय करत आहे, पळत आहे. लक्षात घ्या, संत पॉल ही जी काही गोष्ट करताय त्या समोर एकच आहे खरा शिक्षक, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्यावर त्याने एवढं प्रेम केलं, म्हणजे त्याच्या लोकांवर त्याने एवढं प्रेम केलं की काय त्याला द्यावं, एव्हरीथिंग ही हॅज फुलफिल्ड. ख्रिस्तानं सगळं दिलं, म्हणजे जी काही गरज आपली आहे ती गरज त्यानं पूर्ण केली. आणि जसं संत पॉल म्हणतो, हे मंडळी तुम्ही आमचा आनंद. ख्रिस्ताचा आनंद ख्रिस्ताची मंडळी आहे आणि त्या मंडळीसाठी त्यानं सगळं दिलं. इतकंच काय, आपला प्राण पण दिला. ही गेव एव्हरीथिंग. की तुम्हाला काय गरज आहे आणि ख्रिस्ताने ती सर्व गरज पूर्ण करून टाकली. त्यानं काहीच कधीच सोडलं नाही. त्यानं अर्पण दिलं आणि एवढंच नाही, तो म्हणाला मी येईन आणि तुम्हाला पुन्हा येईन. एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट त्यानं त्यांना देऊन टाकली, पूर्ण अर्पण करून टाकलं स्वतःला. जसा पॉल थेसलिकाच्या मंडळीला पुन्हा भेटण्याची इच्छा बाळगतो, तसंच ख्रिस्त आपल्या वधूला पुन्हा भेटण्याची इच्छा बाळगतो. पुन्हा म्हणत आहे की मी यावं आणि तुम्हाला भेटावं. म्हणजे ही एक सॉलिड टीचिंग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आढळते. फोकस्ड शिक्षण प्रभुदेव आप करू आणि आपल्याला अशाच प्रकारे त्याच्या विश्वासामध्ये स्थिर स्थावर त्याने ठेव. जर लोकांवर ख्रिस्तासारखेच आपलं प्रेम आहे का, हे आपण पारखायला पाहिजे. एवढंच नाही तर आध्यात्मिक विरोध जरी झाला तरी जसं थैसलिकाचे लोक विश्वासू राहिले तसंच आपण पण विश्वासू राहायला पाहिजे. आणि जसं संत पौलाला त्याचे हे थैसलिकाचे लोक जर सत्यात वाढत आहेत, आध्यात्मिकतेत वाढत आहेत, तर त्याला आनंद होतो. तसाच आनंद आपल्याला पण ख्रिस्ताच्या मध्ये जर आपण राहत आहोत तर आपल्याला आनंद होणं अपेक्षित आहे. आपण प्रार्थना करूया, प्रभू जवळ जाऊया आणि आजच्या संदेशाबद्दल प्रभूची स्तुती करू.
प्रभुदेव बापा, जो खरा सेवक आहे तो त्याच्या मंडळीवर प्रीती करतो, जी त्याला ख्रिस्तापासून प्राप्त झालेली आहे, ज्या ख्रिस्तानं या जगामध्ये त्याला मेंढपाळ बनवलेला आहे. जो खरा सेवक आहे तो मंडळीला आध्यात्मिक युद्धाची जाणीव करून देतो की हे युद्ध आध्यात्मिक आहे. विरोध हा साहजिक आहे. तो धूर्त प्रकाशाला विरोध करतो, तो सुवार्तेला विरोध करतो, म्हणून घाबरून जाऊ नये. प्रभुदेव बापा, मंडळीला तुझी कृपा पुरव, त्यांना देवा तू सत्यात ठेव. कारण प्रभू, ख्रिस्ताचं ज्यावेळेस आगमन होणार आहे त्या आगमनापर्यंत विश्वासूपणे आशेनं त्याची वाट बघावी, अशी देवा दया तू मंडळीवर कर. आजूबाजूला देवापा अनेक विचित्र परिस्थिती आहेत, पण अशा कठीण परिस्थितीमध्ये जर कोणती गोष्ट अत्यंत लाभाची आणि अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे तर ती देवा ख्रिस्त सदृश्य शिक्षण आहे, सुवार्तेचा आनंद आहे. आणि या सुवार्तेचा आनंद प्रभू सदैव मंडळीला घ्यावा, कितीही विरोध झाला तरीही घ्यावा, अशी दया देवा तू कर. प्रभू, मी स्वतः तुझ्या हाती येतो. तू सोपून दिलेली सेवा योग्य रीतीने करण्यासाठी देवा कृपा पुरव. विश्वासूपणे या सेवेला सामोरे जावं. आणि संत पौल जसं प्रभू त्या मंडळीला म्हणत आहे की तुम्ही आमची आशा, आमचा आनंद आणि आमच्या अभिमानाचा मुकुट आहात. प्रभू, तसं बोलण्यास देवा तू मज पाप्यावर देवा दया कर, की मंडळीला योग्य वचनाचं शिक्षण द्यावं आणि देवा तिला नवीन आशा, आनंद आणि प्रभू अभिमानाचा मुकुट म्हणून ठेवावं. जेव्हा देवा तू तुझा एकुलता एक पुत्र गौरवानं पाठवशील तेव्हा देवापा ही मंडळी तुझ समोर उभी राहावी आणि देवापा त्यांनी तुझं गौरव करावं असं घडून देऊ दे. सर्व मान सन्मान देवा आम्ही तुझ्या हाती देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू